मित्रांनो नमस्कार. मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वात पहिले जे दिसते ते म्हणजे कासव. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की देवळाच्या पुढे कासव का असतो? धार्मिक ग्रंथात किंवा पुराणात त्याचे एक महत्त्व आहे. याबाबत तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? अनेकांच्या देवघरातही देवाच्या पुढे कासव असते, पण याचे धार्मिक महत्त्व काय आहे हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कासव हे मंदिरात असण्यामागे 2 कारणे सांगितले जातात. पहिले कारण म्हणजे आध्यात्मिक आहे. श्री विष्णूच्या आशीर्वादामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यासमोर कासव असतो. कासव हा प्राणी सत्वगुण प्रधान असतो, त्यामुळे त्याला ज्ञानही प्राप्त होत असते. याच ज्ञानामुळे त्याला स्वतःची कुंडलिनी जागृत व्हा अशी एक इच्छा निर्माण झाली. कासवाने श्री विष्णूची प्रार्थना केल्यानंतर त्याने कासवाला मंदिरात स्थान प्राप्त होण्याचा आशीर्वाद दिला. म्हणूनच प्रत्येक मंदिरात देवाच्या पुढे कासव असते अशी आख्यायिका सांगितली जाते. दुसरे कारण म्हणजे कासव हे शांततेचे व दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. ज्याप्रमाणे कासव आपले सर्व अवयव आत बाह्य गोष्टीपासून स्वतःचे रक्षण करते, त्याचप्रमाणे मानवानेही देवासमोर जाताना राग, क्रोध, मत्सर, लोभ, विकार आवरूनच देवळामध्ये प्रवेश करावा व देवाचे दर्शन घ्यावे असे सांगितले जाते. कारण कासव हे शांत असते, ते दीर्घायुष्याचेही प्रतीक मानले जाते. तसंच कासवाची नजर ही तीक्ष्ण असते, पण जमीन आणि पाणी दोन्ही ठिकाणी तो प्राणी राहू शकतो. कासवाचे हे गुण मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक असतात. योगशास्त्रामध्ये कुर्मासन हे मन शांतीसाठी करण्याचा सल्ला दिला जातो. हिंदू धर्मामध्ये व अध्यात्मात एक कथा सांगितली जाते. यानुसार श्री विष्णूंनी घेतलेल्या 10 अवतारामधील दुसरा अवतार हा कुर्मावतार होता. म्हणजेच जगाच्या कल्याणासाठी भगवान विष्णू यांनी कासवाचा अवतार धारण केला होता. देव व दानवांनी अमृत प्राप्तीसाठी क्षीरसागर समुद्रामध्ये समुद्रमंथन केले होते. त्यावेळी भगवान विष्णूंनी कुर्मावतार घेतला होता. तेव्हा भगवान विष्णूंनी समुद्र मंथनावेळी मंदार पर्वताचा भार स्वतःवर घेतला होता. कासव त्याचे अवयव जेव्हा गरज पडेल तेव्हा त्याच्या कवचाच्या आतमध्ये घेऊ शकते. हे अवयव म्हणजे 4 पाय आणि 1 तोंड असे आहेत. जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो तेव्हा आपण देखील आपल्या पंचेंद्रियावर ताबा ठेवला पाहिजे. भगवंताच्या चरणी जाताना आपण आपल्या इंद्रियावर ताबा ठेवून पूर्ण श्रद्धेने भगवंताशी एकरूप व्हावे. ही म्हणजे त्याचे आशीर्वाद आपल्याला नक्की मिळतात. ही त्यामागची एक संकल्पना आहे. कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्वराचे खरे दर्शन घडते असा आहे. कासवाची 6 अंगे म्हणजे 4 पाय, 1 तोंड आणि 1 शेपूट म्हणजे मानवातील काम, क्रोध, मद, लोभ, मोह, मत्सर असे दुर्गुण होतात. ज्याप्रमाणे कासव आपले सर्व अंग अंकुचन घेऊन मंदिराच्या समोर असतो, त्याचप्रमाणे माणसानेही आपले सर्व दुर्गुण सोडून मंदिरामध्ये प्रवेश करावा असे सांगण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून कासव गाभाऱ्याबाहेर असते असे एक म्हण आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.